कोटरी आपल्याला कसं वाढून घ्यायचं ते बघूयात. बघा, पेपर घ्यायची, जो शिल्लक तुकडा बिपडा कोणताही पेपर असू द्या, ह्या पद्धतीने ठेवायची. ही आपली डावा हात आहे, ही उजवा हात. डावा हाताच्या बाजूला आपली सरळ लाईन आली पाहिजे, हे लक्षात राहू द्या. नाहीतर आपली कटोरीची जी ताणला जातो ती ताणला जाणार नाही, सरळच येतो. नाहीतर कटोरीत आपल्याला फुल पॅक बांधल्यासारखं वाटणार. त्यामुळे कटोरी आपली पप व्यवस्थित येणार. त्यासाठी काय करावं लागेल, डाव्या हाताचा बाजूला ही लाईन आली पाहिजे. या आहेत त्या पद्धतीने आखून घेऊयात आधी. हे बघा, हे आखून घेतलं. सगळ्यांची कटोरीची कटिंग वेगवेगळी असते. सगळ्याच टेलरची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे जे आपण एका टेलरला फॉलो करत असेल तर त्याच टेलरची पद्धतीने शिवा, जेणेकरून तुमचं माप चुकणार नाही, ब्लाऊज चुकणार नाही. तर आता आपल्याला इकडं हे बघा, इकडे 1.5 इंच घ्यायची, इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच घेतलं आणि इकडे सुद्धा 1.5 इंच घ्यायची आहे. काही टेलर इकडे 1 घेतात, तसं नाही करायची. बघा, 1.5 इंच घ्यायची. तुमची छाती केवढीही मोठी असू द्या, आपल्या पपमध्ये व्यवस्थित राऊंडमध्ये शेपमध्ये बसणार, ही माझी गॅरंटी आहे. या पद्धतीने शिवा. हे बघा, इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच, 1.5 आणि इकडे 1/2 इंच. जर नवीन असाल तर ह्या पद्धतीने आखून घ्या, 1/2 इंच. हे बघा, इकडे 1/2 इंच, इकडे 1/2 इंच. आणि जो माप आपण टिक मार्क केलेला आहे तिथे ह्या पद्धतीने लाईन ओढून घ्या. हे बघा, ह्या पद्धतीने लाईन आखून घेतलं. आणि इकडे सुद्धा आकार द्यायचे आपल्याला हाताने. हे बघा, ह्या पद्धतीने आकार, ह्या पद्धतीने शेप आला पाहिजे गोल राऊंड मध्ये. आणि आता मेन इथे काय करायची, जे आपण आखलेलं आहे हिथून ह्या पद्धतीने, हे बघा, इथपर्यंत मोजून घ्या. आता आपली कटोरीची माप किती आलेलं आहे, 9.25. हे बघा, इथून इथपर्यंत 9.25. आता ह्याची अर्धा करून घ्यायची आपल्याला. ही टेप ठेवला फोल्ड करून ह्याला टिक मार्क करून घेऊयात. ह्याला टिक मार्क करून घ्यायची. आणि इथून खाली 1.5 इंच, इथून खाली हे 1.5 इंच, 1.5 लक्षात राहू द्या. पाव आणि पाव. तुमचा कटोरी चुकणार नाही, पप व्यवस्थित येणार. आपले भरपूर व्हिडिओज आहेत चॅनलवरती सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलवरून सगळे व्हिडिओ पाहू शकता. कुठेही प्रश्न निर्माण झाला तर कमेंट करा, तुमचं उत्तर भेटेल. बोलल्याशिवाय कोणताही प्रश्नाचं उत्तर निघत नाही. तुम्हाला जमत नसेल तर प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर भेटेल. हे बघा, इथून ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारला. आता इकडे पण क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची. आणि आता कटिंग करून घ्या. आणि आपली कटोरी चुकली का बरोबर आली ह्याच्यावरून कसं ओळखायची, चला पाहूया. आधी व्यवस्थित कटिंग करून घ्या. बघा, या पद्धतीने कटिंग करून घ्या. ही आपली कटोरी निघाली. आता चुकली का बरोबर आली कसं ओळखायचं, हे बघा. हां, ठेवलं एकावर एक. आपली टोक बरोबर सेंटरमध्ये आली.
मग तुमची कटोरी बरोबर आलेली आहे. हे बघा, ही एकावर एक ठेवायचं कागद, एकावर एक ठेवलं आणि कटोरी आपली सेंटरमध्ये जे आपण लाईन मारलेली ती बरोबर आली म्हणजे तुमची कटोरी बरोबर आलेली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओत आपण ब्लाऊज कटिंग कसे करायचे आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहूयात. चला बाय.